नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की हा क्वेश्चन पेपर आहे आणि आपण लवकरात लवकर सोल्युशन देणार आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये सगळं सोल्युशन देणार आहे. महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2021 पेपर क्रमांक 2 जो आज झालेला आहे 13 ऑगस्ट 2022 रोजी. लिपिक टंकलेखकचा हा पेपर आहे. प्रश्नपुस्तिका 2 आणि जो सेट होता तो सेट होता. एकूण प्रश्न 100 आणि जे गुण आहेत ते पण 100 आहे. आणि जो वेळ होता तो काय होता 1 तासाचा, म्हणजे 60 मिनिटांमध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवायचे होते. आता त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे, याहूचे निर्माते डॅश डॅश हे आहेत. बघा, आता याहू आपण सगळ्यांनीच वापरलेलं असणार आहे, पण त्याचे निर्माते तुम्ही वाचले आहेत की नाही काय माहिती नाही मला. तर आता ह्याचे याहूचे जे निर्माते आहे ते पहिलाच ऑप्शन त्यांनी बरोबर दिलेला होता, डेव्हिड फिलो व जेरी यांग हे कोण आहेत, याहूचे निर्माते आहेत. आणि ह्याची निर्मिती कधी झालेली होती तर 1994 साली याहूची यांनी निर्मिती केलेली होती ह्या दोघांनी मिळून. पुढचा प्रश्न आहे, डिजिटल इंडिया मुव्हमेंटमध्ये जमिनीचा कस मापन करणारी बनवलेली प्रणाली डॅश डॅश या नावाने ओळखली जाते. ती 22 भाषांमध्ये आहे. बघा, आता असाही प्रश्न विचारला जाऊ शकत होता की किती भाषांमध्ये आहे, पण त्यांनी असं विचारलं आहे की 22 भाषांमध्ये आहे. त्या प्रणालीचं नाव ते पण शॉर्ट फॉर्ममध्ये आपल्याला इथं विचारलेलं दिसतं. तर ती प्रणाली कोणती होती, सॉईल हेल्थ कार्ड. कोणती होती, सॉईल हेल्थ कार्ड ही होती ती प्रणाली. आता सॉईल हेल्थ कार्ड म्हटल्यावरती काय येणार बघा, सॉईल हेल्थ कार्ड म्हटल्यावरती SHC म्हटल्यावरती SHC 3 नंबरचं ऑप्शन. प्रश्न क्रमांक 2चं 3 नंबरचं ऑप्शन काय आहे याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, CDAC मुंबईद्वारे संचलित होणारी नॅशनल सर्व्हिस डिलिव्हरी गेटवे NSDC सर्व्हिस ही डॅश डॅश या नावाने ओळखली जाते. तर ती कोणत्या नावाने ओळखली जाते बघा, ती जाते ई संगम, म्हणजे 4 नंबरचं ऑप्शन याचा बरोबर उत्तर आहे. पुढचं परत इलेक्ट्रॉनिक्स संदर्भातच प्रश्न आहे, IISc बँगलोर आणि व IIT मुंबईच्या संयुक्त विद्यमाने नॅनो इलेक्ट्रॉनिकमध्ये कुशल तंत्रज्ञ तयार करण्यासाठी तयार केलेल्या कार्यक्रमाचे नाव डॅश डॅश हे आहे. तर या कार्यक्रमाचं नाव काय आहे, INUP. काय आहे, INUP हे या कार्यक्रमाचं नाव आहे. या कार्यक्रमाचा पण त्यांनी काय दिलेलं आहे इथं शॉर्ट फॉर्ममध्ये यांनी हे दिलेलं आहे. पुढचं MOOC म्हणजेच काय, आपण ह्याला मॉक म्हणतो. मॉक म्हणजे काय, तर इथं शॉर्ट फॉर्म देऊन त्यांनी काय विचारलेलं आहे, त्याचा लॉंग फॉर्म आपल्याला विचारलेलं होतं. आता काय आहे याचा लॉंग फॉर्म बघा, मॉकचा लॉंग फॉर्म काय आहे, मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस, म्हणजेच 3 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे, मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्सेस. 5 नंबरचा प्रश्नाचं उत्तर 3 नंबर हे आहे. पुढचा प्रश्न 6 नंबरचा प्रश्न, 2019 बघा, चालू घडामोडीमध्ये 2019चा त्यांनी प्रश्न टाकलेला आहे. बरीचसे मुलं 2021 आणि 22चे चालू घडामोडी करून गेलेले असतील, पण ह्यांनी मागचा प्रश्न टाकला. 2019 या वर्षांचा साहित्य अकादमी पुरस्कार ज्येष्ठ लेखिका व चित्रपट दिग्दर्शिका सई परांजपे यांना आणि मग एक दिवस या अनुवादित पुस्तकासाठी जाहीर झाला आहे. ज्येष्ठ अभिनेते डॅश डॅश यांनी लिहिलेल्या अँड देन वन डे या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद आहे. तर कोणत्या इंग्रजी पुस्तकाचा हे जे आहे अँड देन वन डे या इंग्रजी पुस्तकाचा जो अनुवाद आहे त्यांनी कोणी लिहिलेला आहे, ते नसरुद्दीन शाह यांनी लिहिलेला आहे. कोणी लिहिलेलं आहे ते नसरुद्दीन शाह. 3 नंबरचा ऑप्शन काय आहे याचा बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे 7 नंबरचा, खालीलपैकी कोणत्या खेळाडूंना अर्जुन पुरस्कार 2022ने सन्मानित करण्यात आले. ऑप्शन्स आहेत, नीरज चोप्रा, ब हिमा दास, क भारत कुमार राठोड, ड मनप्रीत सिंह. बघा, 2022चा विचारलेला आहे चालू घडामोडी अर्जुन पुरस्कार. आता बघा, नीरज चोप्रा आहे ते भालाफेकमध्ये आपण पाहिलेलं आहे, हिमा दास आहे, मनप्रीतचं आहे, पण आपण भारत कुमार राठोड अर्जुन पुरस्कारमध्ये आपण त्यांना कुठं पाहिलेलं नाही आहे. मग कोणाला ब ड म्हणजेच 4 नंबरचं ऑप्शन काय आहे 7 नंबरच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. मग आपण जे पण काही उत्तरं दिलेली आहेत पाठीमागच्या पेपरचे जे सोल्युशन दिलेले आहेत पेपर झाल्याच्या दिवशी, ते एक्झॅक्टली काय आहेत सगळेच्या सगळे बरोबर आहेत, जशीच्या तशी आन्सर कीशी जुळलेली आहेत. पुढचा प्रश्न 8 नंबरचा,
ॲक्च्युली डॅश डॅश आय मेड देम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? हा प्रश्नाचं उत्तर सगळ्यांनाच माहिती असणार आहे. या प्रश्नाचं उत्तर काय आहे? 3 नंबरचं, ते आहेत गुलजार. ॲक्च्युली आय मेड देम हे पुस्तकाचे लेखक आहेत गुलजार. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. 9 नंबरचा प्रश्न, ट्री सिटी 2021 पुरस्कार खालीलपैकी कोणत्या शहराला प्राप्त झालेला आहे? तर हा कोणत्या शहराला प्राप्त झालेला आहे? ट्री सिटी पुरस्कार मुंबई या शहराला काय झालेला आहे? तो प्राप्त झालेला आहे. पुढचा प्रश्न, योग्य कथने ओळखा. आता याच्यामध्ये आपल्याला योग्य ओळखायचं आहे. नंदा खरे यांच्या उद्या या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार 2020 मिळालेला आहे. हे पण काय आहे? बरोबर आहे. बघा, या कादंबरीला मिळाला तर सगळ्यांना असं वाटेल की त्यांनी तो स्वीकारलेला नाही आहे. बऱ्याच बातमीत होती ही जी आहे लाईन, ही बरीच बातमीमध्ये होती की त्यांना पुरस्कार मिळाला पण त्यांनी तो स्वीकारलेला नाही आहे. पण इथं आपल्याला लाईन जी आयोगानं दिली तेच आपण घ्यायचं की त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार 2020 मिळाला. त्यांनी स्वीकारला की नाही हे काय आलेलं नाही आहे, त्यामुळं हे वाक्य आपण योग्य मानू शकतो इथं. दुसरं आहे, आबा महाजन यांच्या आबाची गोष्ट या लघुकथासंग्रहास बालसाहित्य पुरस्कार 2021 प्राप्त झालेला आहे. ही सुद्धा लाईन काय आहे? बरोबर आहे. त्यामुळं काय आहे उत्तर? पर्यायी उत्तर अ आणि ब दोन्ही काय आहे त्याचे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, 11 नंबरचा प्रश्न, आर प्रज्ञानंद संदर्भातील चुकीचे विधान कोणते? नॉर्वेजियन चेस मास्टरला पराभूत करणाऱ्या विश्वनाथन आनंद व पी हरिकृष्ण यांच्यानंतरचा तो तिसरा भारतीय आहे. आता याच्यामध्ये आपल्याला बघा चुकीचं विधान ओळखायचं जे चुकीचं आहे ते. आता आपण कोणतं बरोबर आहे ते बघत जाऊ. आता हे पहिलं उदाहरण जे आहे ते काय आहे? बरोबर आहे. दुसरं, विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसनला 4 महिन्यांचा अवकाशात त्याने 2 वेळा पराभूत केले आहे. हे पण काय आहे? बरोबर आहे. 2022च्या चेसेबल मास्टर्स स्पर्धेचा तो विजेता आहे. आणि 4, वेस्टब्रिजच्या आनंद चेस अकॅडमीशी तो संलग्न आहे. हेही बरोबर आहे. आता हे 3 नंबरचा जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये मला थोडासा डाऊट वाटतो, कारण 2022च्या स्पर्धेचा तो मास्टर आहे की नाही ते मला पण माहिती नाही आहे. पण इथं चुकीचं विधान विचारलेलं आहे आणि मी हे कन्फर्म आहे की 1, 2 आणि 4 ही जी विधानं आहेत ती काय आहेत? अगदी परफेक्टली बरोबर आहे. त्यामुळे ह्याचं उत्तर मी 3 आहे असं सांगते की याचं उत्तर काय असू शकतं? 3 आहे. काय आहे याचं उत्तर? 3 हे आहे. म्हणजे चुकीचं विधान जे आहे ते 3 नंबरचं आहे. पुढचा प्रश्न आहे, जोड्या लावा. बघा, जोड्या लावायच्या आहेत. बघा आता एक एक बघूया. सत्यदेव प्रसाद, भारत कुमार छेत्री, बॉबी ऑलिसियस आणि 4, दादू दत्तात्रय चौगुले. दादू दत्तात्रय चौगुले. आता हे माहिती आहे आपल्याला की कुस्तीमध्ये आहेत ते, बरोबर. आता बाकीचं जरी तुम्हाला काहीच माहिती नसतं आणि हे एकच माहिती असतं तरी पण तुम्ही व्यवस्थित जोड्या लावू शकला असता. फक्त 1 नंबरचा जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये फक्त डचं 3 नंबरचं उत्तर आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही कन्फर्म असता तरी पण हे उत्तर तुम्ही बरोबर देऊ शकला असता. मग सत्यदेव प्रसाद कशाशी संलग्न आहेत? तर धनुर्विद्येशी ते काय आहेत? संलग्न आहेत. नंतर भारत कुमार छत्री हॉकीशी संलग्न आहेत आणि बॉबी ऑलिसियस कशाशी आहेत? ॲथलेटिक्सशी संबंधित आहेत. म्हणजेच याचं उत्तर काय आहे? 12 नंबरच्या प्रश्नाचं 1 नंबर ऑप्शन बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. राफेल नादालच्या नावावर सर्वाधिक ग्रँड स्लॅम विजेता पदाचा विक्रम नोंदवण्यात आला आहे. जानेवारी 2022 पर्यंत त्याच्या नावावर किती ग्रँड स्लॅम विजेतेपद नोंदवले गेले आहे? आता ह्या प्रश्नाचं उत्तर देखील MPSC करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माहितीच पाहिजे. ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? ऑप्शन नंबर 4 म्हणजेच 22. त्याच्या नावावरती किती ग्रँड स्लॅम विजेतेपद नोंदवले? तर 22 नोंदवलेलं आहे. 14 नंबरचा प्रश्न, द ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेतर्फे 2004 साली
अग्निबाणाच्या इंधनाबद्दलच्या महत्त्वाच्या कामगिरीसाठी डॉक्टर वसंत गोवारीकरांना डॅश पुरस्कार देण्यात आला. आता बघा कशाशी संबंधित आहे हे, की इंधनाच्या बाबतीत, अग्निबाणाच्या इंधनाच्या बाबतीत. म्हणजेच ह्याचा उत्तर काय असणार आहे, आर्यभट्ट पुरस्कार असणार आहे. कोणता पुरस्कार, यंग ॲस्ट्रोनॉमर ते येणार नाही, न्यू डिस्कवरी ह्याच्याशी काही एवढा संबंधित नाही, आणि शॉ प्राईज पुरस्कार पण आहे. मग कोण राहिला, आर्यभट्ट पुरस्कार. पुढचा प्रश्न, गणितातील उच्च शिक्षण घेतलेले नसतानाही त्यातील विविध शोधामुळे त्यासाठी केलेल्या अविरत कष्टामुळे गणितानंद ही उपाधी डॅश यांना मिळालेली आहे. बघा पेपरला खूप 2-3 दिवस ही बातमी येत होती. त्यावेळी सुद्धा ज्यावेळी त्यांना ही उपाधी दिली तर ती कोणाला दिलेली होती, तर दत्तात्रय रामचंद्र कापरेकर यांना ही काय दिलेली होती, उपाधी दिलेली होती गणितानंद. माहिती नसेल तर आत्ता तुम्ही ते सगळं लिहून पण घेऊ शकता. 16 नंबरचा प्रश्न, माहिती मिळविण्याची विनंती करणाऱ्या अर्जदाराने लेखी विनंती करणे गरजेचे आहे. बरोबर आहे. माहितीच्या अधिकारामध्ये आपल्याला वाक्य कोणतं बरोबर आहे ते ओळखायचं इथं. तर त्याच्यामध्ये लेखी विनंती करणं गरजेचं आहे. जनमाहिती अधिकारी यांनी व्यक्तीच्या जीवित अथवा स्वातंत्र्यासंबंधीची माहिती 30 दिवसाच्या आत द्यावी. तर जनमाहिती अधिकारी यांनी व्यक्तीच्या जीवित अथवा स्वातंत्र्यासंबंधीची माहिती 30 दिवसाच्या आत द्यावी. हे बरोबर नाही आहे, फक्त बरोबर ओळखायचे. म्हणजेच काय आहे, फक्त काय आहे, बरोबर आहे म्हटल्यावरती याचं उत्तर काय येणार, पर्याय क्रमांक 1 की फक्त हे काय आहे, खरं वाक्य आहे. पुढचा प्रश्न, माहिती अधिकार कायदा 2005 अन्वये खालीलपैकी कोणत्या कलमांतर्गत जनमाहिती अधिकारी दुसऱ्या सार्वजनिक प्राधिकरणाशी संबंधित अर्ज हस्तांतरित करेल. तर हे कोणतं कलम आहे, कलम 5(2), म्हणजे त्याचं पोटकलम जे आहे ते 2. तर कोणतं आहे, पर्याय क्रमांक 4 हे 17 नंबरचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, बघा विद्यार्थी मित्रांनो, आम्ही एवढे कष्ट घेऊन याचं सोल्युशन देत असतो, त्यामुळं कमीत कमी तुम्ही एक लाईक आणि एक सबस्क्राईब आमच्या चॅनलला जरूर करावा. 18 नंबरचा प्रश्न, माहितीचा अधिकार याचा अर्थ कोणत्याही सार्वजनिक प्राधिकरणाकडे असलेली किंवा त्यांच्या नियंत्रणात असलेली व या अधिनियमान्वये मिळवता येण्याजोगी माहिती मिळवण्याचा अधिकार असे आहे. आणि त्यामध्ये काम, कागदपत्रे, नोंदी यांची तपासणी, बरोबर आहे. नंतर नोट्स वगळता कागदपत्रांच्या प्रमाणित प्रति वा उतारे हे येणार नाही. नंतर सामग्री प्रमाणित असो वा नसो त्यांचे नमुने घेणे हेही येणार नाही. फक्त काय आहे याच्यामध्ये, काय आहे, फक्त बरोबर आहे. मग कोणतं येणार याच्यामध्ये ऑप्शन बघा, आणि ब नाही येणार, सर्व तर नाही, फक्त म्हणजे 3 नंबरचा ऑप्शन काय आहे, 8 नंबरच्या ऑप्शनचं बरोबर उत्तर आहे 8 नंबरच्या प्रश्नाचं. पुढचं, माहितीच्या अधिकाराचा अर्ज दाखल करण्याकरिता वयाचा निकष काय आहे. तर माहितीचा अधिकार अर्ज दाखल करण्याचा वयाचा निकष काय आहे, तर तो आहे कोणत्याही वयाचा निकष नाही. तर कोणीही काय करू शकतो, माहितीच्या अधिकाराचा अर्ज दाखल करू शकतो. त्याच्यामध्ये कोणताही एज क्रायटेरिया दिलेला आपल्याला दिसून येत नाही. पुढचा प्रश्न 20 नंबरचा, माहितीचा अधिकार अधिनियम 2005ची दुसरी अनुसूची अधिनियमाच्या कोणत्या कलमाशी संबंधित आहे. तर हे कोणत्या कलमाशी संबंधित आहे, 24 कलम, म्हणजे 3 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. कलम 24 हे काय आहे, माहितीचा अधिकार 2005ची दुसरी अनुसूची अधिनियमाच्या कलम 24शी संबंधित आहे. 21 नंबरचा प्रश्न, कलम आणि तरतूद, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015च्या अनुषंगाने जोड्या लावा. तर कलम दिलेला आहे आणि त्याची काय दिलेली आहे, तरतूद दिलेली आहे. बघा, तर कलम 23 कशाशी संबंधित आहे, न्यायालयाच्या अधिकारी ते स्रोत, हे आहे याचं बरोबर उत्तर. नाही, न्यायालयाच्या नाही येणार हे. कलम 23 हा बरोबर आहे, नाही, अधिकारिकतेच नाही ना. कलम 23 जे आहे ते खोटी किंवा चुकीची माहिती देणाऱ्या पात्र व्यक्तीविरुद्धची कारवाई आहे. कलम 23 जे आहे ते खोटी किंवा चुकीची माहिती देणाऱ्या पात्र व्यक्तीविरुद्धची कारवाई येणार.
नंतर कलम 24 जे आहे ते निर्देश देण्याचा शासनाचा अधिकार हे आहे. नंतर 25 जे आहे ते काय आहे, सद्भावनेने केलेल्या कृती संरक्षण. आणि राहिला 26 ते काय राहणार आहे, न्यायालयाच्या अधिकारिक ते स्रोत हे राहणार आहे. मग काय येणार, 23चं दुसरं म्हणजे अचं दुसरं आलं बघा. नंतर 1, 2, 1, 4, 3 मग कोणता आलं, पर्याय क्रमांक 4. 21 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचा पर्याय क्रमांक 4 हे आहे त्याचं बरोबर उत्तर. पुढचं बघूया 22 नंबरचा प्रश्न. 22 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015चे कोणते कलम अपील प्राधिकाऱ्याच्या नियुक्तीशी संबंधित आहे? तर याचं काय आहे, कोणत्या अधिकाराशी संबंधित आहे, कोणतं कलम आहे हे, तर कलम 8 म्हणजेच पर्याय क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर आहे. 23 नंबरचा प्रश्न, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या कोणत्या कलमाद्वारे मुख्य आयुक्ताचा पदावधी व सेवेच्या शर्ती ठरवल्या आहेत? तो कोणतं कलम आहे, कलम 14 म्हणजेच ऑप्शन नंबर 3 काय आहे याचा बरोबर उत्तर आहे. 24 नंबरचा प्रश्न बघतोय आता आपण. महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायद्याअंतर्गत मुख्य आयुक्तांना काढून टाकण्याची तरतूद खालीलपैकी कोणत्या कलमात करण्यात आलेली आहे? तर ती कोणत्या आहे, कलम 15. कलम 15 मध्ये काय आहे की मुख्य आयुक्तांना काढण्याची तरतूद त्यांनी दिलेली आहे. 25 नंबरचा प्रश्न बघूया. महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा 2015 दृष्टीने खालील विधाने विचारात घ्या. विधान 1, सार्वजनिक प्राधिकरण कायद्याच्या कलम 8 अन्वये प्रथम अपीलीय अधिकारी म्हणून काम करण्यासाठी गट ब किंवा त्याच्या समतुल्य श्रेणीपेक्षा कमी दर्जाचा नसलेला अधिकारी नियुक्त करेल, जो पदनिर्देशित अधिकाऱ्याच्या दर्जापेक्षा उच्च दर्जाचा असेल. एक विधान काय आहे, बरोबर आहे. विधान 2, सार्वजनिक प्राधिकरण प्रथम देखरेख अधिकारी म्हणून काम करण्यासाठी वरिष्ठ परंतु पदनिर्देशित अधिकाऱ्याच्या दर्जापेक्षा कमी असलेल्या अधिकाऱ्याची नियुक्ती करेल. मग विधान 2 आहे का, बरोबर नाही. विधान 2 चुकीचं आहे. फक्त विधान 1 काय आहे, बरोबर आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 काय आहे याचं बरोबर उत्तर आहे. 26 नंबरचा प्रश्न बघूया. 101 दिवसाच्या तुरुंगवासातून सुटका झाल्यावर मुंबईत टिळक आगरकरांची जंगी मिरवणूक व सत्कार घडवून आणणारे. बघा, हा पाठीमागं होऊन गेलेला प्रश्न आहे. राज्यसेवेला देखील हा पडलेला आहे प्रश्न आणि आता मेन्सला देखील पडलेला आहे. तर ते कोण होते, नारायण मेघोजी लोखंडे होते. दामोदर सावळाराम यंदे हे दोघं पण काय होते, त्यांनी तिथं मिरवणूक आणि सत्कार घडवून आणलेला होता. चिपळूणकर आणि मंडलिक हे त्याच्यामध्ये नव्हते. म्हटल्यावरती फक्त काय आहे, अ आणि ब बरोबर आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 26 नंबरच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आपण लिहू शकतो. 27 नंबरचा प्रश्न, लोकमान्य टिळकांनी मवाळ नेते व काँग्रेस अधिवेशनावर खालीलप्रमाणे टीका केली. आता लोकमान्य टिळकांनी मवाळ नेते व काँग्रेस अधिवेशनावर खालीलप्रमाणे टीका केली. तर याच्यामध्ये बघा, खुशामतखोरांचा मेळावा ही पण टीका केलेली. नंतर सरकारचे गुलाम असं नव्हतं, सुट्टीतील मनोरंजन हे सगळ्यांनाच माहिती आहे. सुट्टीतील मनोरंजन ही टीका होती. आणि फावल्या वेळातले काम, तर मला असं वाटतं की ड पण आहे, पण आपण जर खाली ऑप्शन बघितले तर वरील सर्व या प्रश्नाचं उत्तर येणार नाही. अ क ड कुठंच दिलेलं नाही आहे. अ क ड नाही आहे, अ ब क आहे, ब ह्याच्यामध्ये नाही आहे, त्यामुळं 3 नंबरचं ऑप्शन नाही येणार. मग फक्त अ आणि क दिलेलं आहे, तर ड दिलेलं नाही आहे. पण 1 नंबरचं ऑप्शन मी तुम्हाला आत्ता बरोबर देते 27 नंबरच्याचं. मग तुम्ही एकदा आन्सर केल्यावरती 27 नंबरचं चेक करा, म्हणजे बरोबरच आहे. पण मला असं वाटतं की त्याच्यामध्ये ड येऊ शकतं. मग एखाद्या वेळेस ते करेक्शनमध्ये पण हा क्वेश्चनचं ते बघतील. आणि अ आणि क बरोबरच आहे मात्र 27 नंबरचं 1 नंबरचं ऑप्शन. 28 नंबरचा प्रश्न आपण आता बघतोय. 28 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर बघूया आपण आता. झाशीची राणी पलटणीचे नेतृत्व कोणी केलं होतं?
झाशीची राणी पलटणीचे नेतृत्व कुणी केलेलं होतं बघा? कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन यांनी केलेलं होतं. पुढं नाविकांच्या बंडांचा नेता असं कोण होतं? BC दत्त. नंतर आझाद हिंद सेनेची सरकारची स्थापना सगळ्यांनाच माहिती, सुभाषचंद्र बोस. नंतर भारत छोडो आंदोलनातील भूमिगत नेतृत्व हे कोणी केलं होतं? अरुणा असफ अली. म्हणजे 4 नंबरचा ऑप्शन काय आहे याच्यामध्ये? बरोबर आहे. 2, 4 आणि 1 आणि 3 हे बरोबर आहे. ह्याची सिरीज लागते. पुढचा प्रश्न बघूया. पुन्हा एकदा जोड्या लावायचा आहे. डॉक्टर विल्यम जॉन्स. तर डॉक्टर विल्यम जॉन्सने काय केलेलं होतं? शाकुंतलाचे भाषांतर केलेलं होतं. नंतर वॉरन हेस्टिंगने काय केलेलं होतं? भगवद्गीतेचं भाषांतर केलेलं. नंतर विल्यम कॅरे यांनी काय केलेलं? मराठी भाषेचा शब्दकोश. आणि ग्रँड डफने काय केलेलं होतं? वनवा सिद्धांत. म्हणजे काय येणार आहे? 4, 3, 2, 1. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 काय आहे? 29 नंबरचं बरोबर उत्तर आहे. 30 नंबरचा प्रश्न बघूया. 30 नंबरचा प्रश्न चालू आहे आपला. जून 1823 रोजी केलेल्या सतीबंदीच्या अर्जावर खालील व्यक्तींच्या सह्या होत्या. बघा, सतीबंदीच्या अर्जावर कोणत्या व्यक्तींच्या सह्या होत्या? राजाराम मोहन रॉय यांची तर होती 100%. बाळशास्त्री जांभेकर, विष्णू बुवा ब्रह्मचारी या दोघांची नव्हती. आणि जगन्नाथ शंकर शेठ हे जे मुंबईचे होते यांची पण काय होती? त्याच्यावरती सही होती. म्हणजे फक्त अ आणि ड बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 4 काय आहे याचं बरोबर उत्तर आहे. आता पुढचा बघूया. 31 नंबरचा प्रश्न. 31 नंबरचा प्रश्न बघूया. कृष्णा नदीला डाव्या किनाऱ्यावर डॅशमधील नदी मिळते. तर कृष्णा नदीला डाव्या किनाऱ्यावर कोणती नदी मिळते? येरळा ही नदी काय मिळते? डाव्या किनाऱ्यावर मिळते. 32 नंबरचा प्रश्न. सेंट पॉल रेंज, मरियाना गर्ता, चॅलेंजर राईज आणि त्यांचे काय विचारले? महासागर विचारलेला आहे. तर सेंट पॉल रेंज कोणता आहे? हिंद महासागर. नंतर मरियाना गर्ता कोणती आहे? पॅसिफिक महासागर. आणि चॅलेंजर राईज अटलांटिक महासागर. मग कोणतं आहे ना? ऑप्शन नंबर 2 याचं 32 नंबरचं बरोबर उत्तर आहे. आता 33 नंबरचा प्रश्न आपण बघूया. 33 नंबरचा प्रश्न. सिंकोना झाडांचा वापर हिवतापावरील औषध निर्मितीसाठी केला जातो. बरोबर आहे. सिंकोना झाडांचा वापर हिवतापावरील औषध निर्मितीसाठी केला जातो. सन 1955 मध्ये लॉर्ड डलहौसीने वनसंवर्धनासाठी इन्स्पेक्टर जनरल ऑफ फॉरेस्टची नियुक्ती केली. हे पण काय आहे? बरोबर आहे. बघा, हा सुद्धा PYQ प्रश्न आहे. ऑलरेडी हा एकदा पडून गेलेला आहे हे वाक्य. 1855 मध्ये लॉर्ड डलहौसीने वनसंवर्धनासाठी इन्स्पेक्टर जनरल ऑफ फॉरेस्टची नियुक्ती केली. आणि भारतातील संरक्षित वनात गुरे चारण्यासाठी परवानगी असते. बरोबर आहे. म्हणजेच अ, ब, क तिन्ही पण विधानं बरोबर आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 33 नंबरचं बरोबर उत्तर आहे. तर 34 नंबरचा प्रश्न बघूया. वाऱ्यापासून वीज निर्मिती करण्यासाठी वाऱ्याचा वेग कमीत कमी किती किलोमीटर प्रति तास इतका असला पाहिजे? तर किती असला पाहिजे? 15 किलोमीटर प्रति तास इतका त्याचा वेग असला पाहिजे. पुढचा प्रश्न बघूया. 35 नंबरचा प्रश्न. प्रदेश आणि त्यांची वैशिष्ट्ये याच्यामध्ये दिलेली आहेत. तर भांगर म्हणजे काय? खादर म्हणजे काय? कल्लार म्हणजे काय? आणि तरई म्हणजे काय? तर भांगर म्हणजे काय बघा. भांगर आपण कशाला म्हणतो? जुन्या काळाच्या मैदानी प्रदेश असतो त्यांना आपण भांगर असं म्हणतो. नंतर खादरला काय आपण म्हणतो? नवीन गाळाला काय म्हणतो आपण? खादर म्हणतो. आणि नंतर कल्लार म्हणजे काय? ओसाड, क्षारयुक्त, शुष्क उत्तर प्रदेशातील जो भाग आहे त्याला आपण काय म्हणतो? कल्लार म्हणतो.
आणि तरई कल्याण म्हणतो. आणि तरई म्हणजे काय, तर भाबरमधील अदृश्य झालेले ओढे पुन्हा दिसतात, त्याला आपण काय म्हणतो, तरई म्हणतो. मग बघा काय आलं, पहिल्याच उत्तर 3, नंतर आलं 1, नंतर 2 आणि 4. 3, 1, 2, 4 म्हणजेच 3 नंबरचं ऑप्शन काय आहे याचं बरोबर उत्तर आहे. 36 नंबरचा प्रश्न बघूया. राज्याच्या कॅबिनेटबाबत खालील विधाने लक्षात घ्या. त्याच्यामध्ये कोणतं सत्य आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. ठीक आहे. राज्याच्या राजकीय प्रशासकीय व्यवस्थेतील निर्णय निर्धारण करणारी ती एक सर्वोच्च अधिसंस्था आहे. बरोबर, राज्याच्या कॅबिनेटबाबत. नंतर घटनात्मक पदे आणि वरिष्ठ सचिव स्तरावरील प्रशासक अशा सर्व उच्चस्तरीय नियुक्त्यांवर तिचे नियंत्रण असते. ब देखील काय आहे, सत्य विधान आहे. म्हटल्यावरती काय आहे, दोन्ही विधानं बरोबर आहे. म्हणजेच 36 नंबरच्या प्रश्नाचं 3 हे काय आहे, अचूक उत्तर आहे. 37 नंबरचा प्रश्न बघूया. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती राज्यपालांकडून केली जाते. आता विधाने लक्षात घ्या असं विचारलेलं आहे 37 नंबरचा प्रश्न, आणि खाली दिलेला आहे की कोणती बरोबर आहे. तर राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती राज्यपालांकडून केली जाते, हे काय आहे, बरोबर विधान आहे. राज्य लोकसेवा आयोगाची सदस्य संख्या राज्यघटनेने निश्चित केलेली नाही. बरोबर आहे, राज्य लोकसेवा आयोगाची सदस्य संख्या राज्यघटनेने निश्चित केलेली नाही आहे, कारण हे नंतर हे राज्य लोकसेवा आयोग काय आहे, तयार झालेला आहे. हे पण काय आहे, बरोबर आहे. नंतर राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांचा कार्यकाळ हा 5 वर्षांचा असतो. 5 वर्षांचा असतो का राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांचा कार्यकाळ? नाही, 5 वर्ष नसतो. मग काय आहे, फक्त अ आणि ब याचं बरोबर उत्तर आहे. 37 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर पहिलं आहे. तर पुढं 38 नंबरचा प्रश्न आपण बघूया. खालील विधाने विचारात घ्या. मंत्र्यांची नियुक्ती राज्यपालांकडून केली जाते. आता इथं पण काय आहे बघा, बरोबर विधान कोणतं आहे ते लिहायचंय. म्हटलं आपण बरोबर कोणते आहे ते बघतच जाऊया, म्हणजे आपल्याला शेवटी बरं पडेल. मंत्र्यांची नियुक्ती राज्यपालांकडून केली जाते, हे बरोबर आहे. आता तुम्हाला जर टी व्ही बघत असाल तर तुम्हाला हे माहिती झालं असेल सगळं, कारण आता सध्या टी व्हीवरती तेच सगळं चालू आहे सरकारचं मागच्या 2 महिन्यापासून. राज्य विधिमंडळाच्या नामनिर्देशित व्यक्तीला मंत्री म्हणून नेमता येत नाही. बरोबर नाही आहे हे. आपण राज्य विधिमंडळाच्या नामनिर्देशित व्यक्तीला मंत्री म्हणून नेमता येतं, हे म्हणजे 2 नंबरचं ह्याने चुकीचे दिले. मंत्र्यांचे वेतन आणि भत्ते राज्यपालांकडून निश्चित केले जातात नाही. मंत्र्यांचे वेतन आणि भत्ते राज्यपालांकडून नाहीत निश्चित केले जात. तर मंत्री राज्य विधिमंडळाच्या कामकाजात भाग घेऊ शकतात. बरोबर आहे, मंत्री राज्य विधिमंडळाच्या कामकाजात भाग घेऊ शकतात. मग अ आणि ड फक्त काय आहे, बरोबर. म्हणजेच ऑप्शन नंबर 4 काय आहे, 38 नंबरच्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. आता 39 नंबरचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या तरतुदी राज्यघटनेच्या अनुच्छेद 164 मध्ये आहेत? तर बघा, अनुच्छेद 164 बद्दल आपल्याला इथं काय विचारलेलं आहे सगळं. तर खाली बघा पर्यायी उत्तर आहेत. परत राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार मंत्र्यांची नियुक्ती करेल. बरोबर आहे अ. मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांची एकूण संख्या 12 पेक्षा कमी असता कामा नये. बरोबर आहे. मंत्र्यांनी राज्यपालास दिलेल्या सल्ल्याबाबत कोणतेही न्यायालय चौकशी करू शकत नाही. हे चुकीचं आहे. न्यायालय चौकशी करू शकतं. मंत्र्यांचे भत्ते आणि वेतन राज्य विधिमंडळ ठरवेल. बरोबर आहे ड पण. मंत्र्यांचे भत्ते आणि वेतन कोण ठरवतं? राज्य विधिमंडळ. वरती काय होतं, राज्यपाल ठरवतात. राज्यपाल ठरवतात का? नाही, राज्य विधिमंडळ ठरवतं वेतन किती द्यायचं ते. मग कोणतं आलं, अ, ब आणि ड काय आहे, बरोबर आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 37 नंबरचं बरोबर उत्तर आहे. 38 नंबरचा 39 नंबरच्या प्रश्नाचं अ, ब, ड 2 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे. 40 नंबरचा प्रश्न बघूया. जोड्या जुळवा आहे हा पण.
कलम 155, 56, 57 आणि 59. तर कलम 155 कशाशी आहे? बरोबर आहे, राज्यपालांची नियुक्ती. कलम 156 जे आहे राज्यपाल पदाचा कार्यकाळ, बरोबर आहे. 157 राज्यपाल पदासाठी पात्रता आणि 159 राज्यपाल पदाची शपथ. म्हणजेच बरोबर त्यांनी ऑलरेडी जोड्या दिलेल्याच होत्या. म्हणजेच काय येणार? 1 नंबरचं ऑप्शन की 1, 2, 3, 4 हे ऑलरेडी आहे ते बरोबर आहे. आता जे 35 जे पुढचे प्रश्न आहेत ते गणित आणि बुद्धिमत्ताचे आहेत. तर हे मी मोबाईलवरती रेकॉर्डिंग करते, त्याच्यामुळे ह्या मोबाईलवरती तुम्हाला मी एवढं समजून सांगू शकत नाही. तर मी जेव्हा उद्या अकॅडमीमध्ये जाईल सकाळी, तर गेल्यावरती मी ह्याची सोल्युशन जे आहे ते तुम्हाला बोर्डवरती देण्याचा प्रयत्न करते. आणि जे प्रश्न मी तुम्हाला स्क्रीनवरती सोडवून देऊ शकते ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये स्क्रीनवरती सोडवून देण्याचा सुद्धा प्रयत्न करेल. आता आपण पुढचे सगळे GSTचे प्रश्न आहेत 76 पासूनचे ते आपण बघूया. शहात्तर नंबरचा प्रश्न बघूयात आता आपण. (1999) साली अमेरिकेच्या नासा या संस्थेने क्ष किरण दुर्बीण आकाशात सोडली. त्यास खालीलपैकी कोणत्या भारतीय वैज्ञानिकाचे नाव देण्यात आलेले आहे? तर ती कोणाचं नाव दिलेलं आहे? सुब्रमण्यम चंद्रशेखर हे त्याचं बरोबर उत्तर आहे. 76 नंबरचं ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. आणि ती दुर्बिणीचं नाव काय होतं? चंद्रा हे त्याचं नाव होतं. पुढचा 77 नंबरचा प्रश्न. डॅश अंदाजे 1 मिलीमीटरपेक्षा जास्त तरंग दैर्घ्य असलेल्या प्राण्यांचा अभ्यास करतो. आपण इंग्लिशमध्ये बघूयात तो प्रश्न. डॅश स्टडीज रेडिएशन विथ वेवलेन्थ ग्रेटर दॅन अप्रॉक्सिमेटली 1 मिलीमीटर. मग याचं बरोबर उत्तर काय येणार? रेडिओ ॲस्ट्रॉनॉमी स्टडीज रेडिएशन विथ वेवलेंथ ग्रेटर दॅन अप्रॉक्सिमेटली 1 मिलीमीटर. 78 नंबरचा प्रश्न. डॅश हे तंत्र वापरून समुद्राची खोली मोजता येते. पोलीस भरतीचा, तलाठी भरतीचा प्रश्न आहे. सोनार हे तंत्र वापरून समुद्राची खोली मोजता येते. पुढचा. प्रकाश जेव्हा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करतो तेव्हा खालीलपैकी प्रकाशाच्या कोणत्या गुणधर्मात बदल होत नाही? तर बघा, प्रकाश जेव्हा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये प्रवेश करतो तेव्हा त्यांची जी वारंवारता आहे म्हणजेच फ्रिक्वेन्सी याच्यामध्ये काय होतो? बदल होत नाही. नंतर 80 नंबरचा प्रश्न. परिभ्रमण क्वांटम क्रमांक जर L असेल तर त्या सबशेलमधील इलेक्ट्रॉन्सची कमाल संख्या किती असते? 12+1 म्हणजेच 1 नंबरचा ऑप्शन 80 नंबरचा बरोबर आहे. 81 नंबरचा प्रश्न बघूया. बघा, सगळे जे आहेत प्रश्न जे आपल्याला CBSE आणखीन जे साध्या एकदम तुम्ही टेक्स्टबुक जरी वाचले असते ना 5वी ते 10वी तरी पण तुम्हाला विज्ञानाचे सगळे प्रश्न सोडवता आले असते. शुष्क घट विजेरी संचात ॲनोड हा डॅशचा बनलेला असतो. हा 10वीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला ह्याच्यातून पण मिळेल, स्टेट बोर्डाच्या पुस्तकात पण हा प्रश्न आहे. तर हे काय आहे? झिंक. 81 नंबरचं 4 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. इन अ ड्राय सेल बॅटरी ॲनोड ऑफ द सेल इज मेड अप ऑफ झिंक. नंतर 82 नंबरचा प्रश्न. SI एककात घनफळ हे डॅश असे दर्शविले जाते. तर याचं उत्तर काय आहे? मीटर क्यूब हे आहे. मीटर क्यूब म्हणजे 2 नंबरचा ऑप्शन याचं बरोबर उत्तर आहे. SI एककात घनफळ हे मीटर क्यूबने दर्शवलं जातं. 82 नंबरचा प्रश्न.
खालीलपैकी कोण कार्बनचा अपधर्मी नाही? म्हणजेच ॲलोट्रॉप म्हणतात अपधर्मी म्हणजेच. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲन ॲलोट्रॉप ऑफ कार्बन? मग कोण आहे त्याच्यामध्ये? ग्रॅफाईट, ग्राफीन, फुलेरिन हे तिन्ही पण आहे, म्हणजेच कोणताही नाही. 4 नंबरचा ऑप्शन 83 नंबरचं बरोबर उत्तर आहे. 84 नंबरचा प्रश्न, एकाच वेळी इलेक्ट्रॉनचे अचूक स्थान आणि अचूक संवेग निश्चित करणे अशक्य आहे, हे कोणी सुचविले? बघा, एकाच वेळी इलेक्ट्रॉनचे अचूक स्थान आणि अचूक संवेग निश्चित करणे अशक्य आहे, हे कोणी सुचवलेलं आहे? तर हायसेनबर्ग यांनी हे सुचवलेलं आहे. पुढचा 85 नंबरचा प्रश्न, डॅश डॅश हा वायू भोपाळ वायू दुर्घटनेस कारणीभूत झाला. तो कोणता आहे? हे सगळ्यांनाच माहिती आहे. युनियन कार्बाईड नावाची ती काय होती? कंपनी होती. त्याच्यामध्ये त्या कंपनीमध्ये ही दुर्घटना झालेली होती भोपाळमध्ये. त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचा मृत्यू झालेला. आणि मिथिल आयसोसायनेट काय आहे याचं बरोबर उत्तर आहे. आता ह्याच्यामध्ये बघा, सगळ्यांनाच मिथिल दिलेलं आहे आणि कार्बोट क्लोराईड वगैरे नाही, पण आयसोसायनाईड नाही ना, फक्त आयसोसायनेट आहे, सायनाईड नाही. मिथिल आयसोसायनेट 4 नंबरचं 85 नंबरच्या प्रश्नाचं 100% बरोबर उत्तर आहे. त्याच्यामध्ये कोणताच वाद नाही आहे. 86 नंबरचा प्रश्न बघूया आपण आता. NFHC 2 मिनटं थांबा. NFHS5 ही संज्ञा कशाशी निगडीत आहे? मग आता ही जी संज्ञा आहे NFHS5 ही कशाशी संबंधित आहे? तर आरोग्य सर्वेक्षणची काय आहे? संलग्न आहे. प्राणी सर्वेक्षण, वनस्पती सर्वेक्षण आणि अण्वस्त्र सर्वेक्षण ह्या कोणाशी नाही, फक्त बरोबर आहे. कारण ही कोणतीही संज्ञा फक्त एका सर्वेक्षणाची निगडीत असू शकते. इथं प्राणी, वनस्पती आणि अण्वस्त्र याचा काहीही संबंध येणार नाही. पुढचा प्रश्न बघूया. कोणत्या बुरशीमध्ये जास्त प्रण्य सामान्य वाढीकरिता व बीकह निर्मितीसाठी आवश्यक असते? तर कशासाठी असते बघा, इंग्लिशमध्ये पण सांगते ज्यांना मराठीतून सायन्स कळत नाही. इन विच फंगस इज द झिंक इलेमेंट नेसेसरी फॉर द नॉर्मल ग्रोथ अँड स्पोर फॉर्मेशन? तर काय आहे याचं उत्तर? ॲस्परजिलस नायजर. 87 नंबरचा जो प्रश्न आहे आजच्या पेपरमध्ये, जो आजचा पेपर झालेला आहे त्याचा ॲस्परजिलस नायगर हे 100% बरोबर उत्तर आहे. 88 नंबरचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणता विभाग भारतातील जैवविविधतेचा एक महत्त्वाचा हॉटस्पॉट मानला गेला? विच ऑफ द फॉलोइंग एरिया इज कन्सिडर अ हॉटस्पॉट ऑफ बायोडायव्हर्सिटी इन इंडिया? आता याचं उत्तर जे MPSC करतायत ह्या सगळ्यांना माहिती पाहिजे, आणि ज्यांना ह्याचं उत्तर माहिती नाही आहे त्यांनी आजपासून अभ्यास करणं बंद करा. कारण खूप सोपा प्रश्न आणि खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, आणि तो मुख्य परीक्षेला विचारलेला आहे, जो पोलीस भरती, तलाठी भरतीला सुद्धा विचारलेला जातो. त्यामुळं याचं उत्तर तुमचं चुकता कामाच नाही. 88 नंबरचं कोणता आहे? तर पश्चिम घाटमाता. खालीलपैकी कोणता विभाग भारतातील जैवविविधतेचा एक महत्त्वाचा भाग आहे? तो कोणता आहे? हॉटस्पॉट म्हणजे पश्चिम घाटमाता. हे काय आहे? 88 नंबरचं बरोबर उत्तर आहे. आता डेंग्यू विषाणूचा प्रसार खालीलपैकी कोणता डास चावल्याने होतो? आता सध्या डेंग्यूची खूप मोठी साथ चालू आहे, त्याच्यामुळं सुद्धा म्हणजे सायन्सच्या ज्या चालू घडामोडी आहेत त्याच्यातून हा प्रश्न विचारलेला आपल्याला दिसतो. मग 89 नंबरचा जो प्रश्न आहे, डेंग्यू विषाणूचा प्रसार खालीलपैकी कोणता डास चावल्याने होतो? तर 89 नंबरचा प्रश्न आहे, त्याचं उत्तर आहे एडिस इजिप्ती. एडिस इजिप्ती काय आहे याचं बरोबर असं उत्तर आहे. 90 नंबरचा प्रश्न, लसीकरणामध्ये द्वितीय डोसची बूस्टर डोसची परिणामकारकता खालीलपैकी कोणत्या प्रतिपिंडावर अवलंबून असते? आता 90 नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं काय आहे? अँटीबॉडी जी. तर लसीकरणामध्ये द्वितीय डोसची बूस्टर डोसची परिणामकारकता अँटीबॉडी जी या प्रतिपिंडावर अवलंबून असते. 3 नंबरचं ऑप्शन काय आहे? 90 नंबरच्या प्रश्नांचं एकदम ॲक्युरेट आन्सर आहे, त्याच्यामध्ये काहीही संदिग्धता नाही आहे. पुढचा प्रश्न बघूया. कॉलर वाली वाघीण, पेंचची राणी, सुपरमॉम अशा
विविध नावाने ओळखल्या जाणाऱ्या व 11 वर्षात 29 बछड्यांना जन्म देणाऱ्या वाघिणीचे मृत्यूसमयी वय डॅश डॅश वर्ष होते. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? मृत्यूसमयी तिचं वय किती होतं? तर तिचं वय होतं 17. म्हणजेच 91 नंबरच्या प्रश्नाचं 4 नंबर हे काय आहे? बरोबर उत्तर आहे. नंतर 92 नंबरचा प्रश्न, 1857 साली मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली. हे भारतातील दुसरे व राज्यातील पहिले विद्यापीठ असून डॅश डॅश पर्यंत हे एकमेव विद्यापीठ होते. तर हे काय 1948 पर्यंत हे काय होतं? एकमेव विद्यापीठ होतं. 1948 साली कोणत्या विद्यापीठाची स्थापना झालेली होती? पुणे विद्यापीठाची स्थापना झाली. मग त्यामध्ये पहिलं विद्यापीठ होतं 1857 साली पुणे, आणि नंतर दुसरं झालं ते म्हणजे पुणे विद्यापीठ. पण तोपर्यंत मुंबई विद्यापीठ हे काय होतं? एकच असं विद्यापीठ होतं. पुढचा प्रश्न, भारतातील कोणते राज्य जनुक बँक प्रकल्प उभारणीचे पहिले राज्य आहे? तर जनुक बँक प्रकल्प उभारणीतलं पहिलं राज्य कोणतं आहे? तर महाराष्ट्र राज्य हे काय आहे? याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, योग्य कथने ओळखा. रुपाली चाकणकर यांची 2021 मध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर बरोबर आहे, रुपाली चाकणकर यांची 2021 मध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. दुसरं, न्यायमूर्ती विद्यासागर कानडे यांची लोकायुक्तपदी 2021 मध्ये नियुक्ती करण्यात आली. हे पण बरोबर आहे. म्हणजेच आणि दोन्ही विधानं बरोबर आहेत. 94 नंबरच्या प्रश्नाचं 3 नंबर हे काय आहे? बरोबर उत्तर आहे. 95 नंबरचा प्रश्न, अयोग्य जोडी ओळखा. 95 नंबरचा प्रश्न बघा, अयोग्य जोडी यांनी आपल्याला विचारलेली आहे. 2015-16 आणि उत्कृष्ट संसदपटू सन्मानित व्यक्ती विधानसभामधले उत्कृष्ट संसदपटू. बघा हे एक आहे, सन्मान दिला जातो उत्कृष्ट संसदपटू म्हणून. तर 15-16ला डॉक्टर अनिल मुंडे बरोबर आहे. हे बरोबर आहे. नंतर 16-17ला सुभाष साबणे हे पण बरोबर आहे. 17-18चं राहुल कुल पण बरोबर आहे. आणि अयोग्य म्हणजेच कोणती पण अयोग्य नाही आहे, सगळ्या काय आहेत? बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघूया. 96 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या नगरपालिकेला स्वच्छ सर्वेक्षण वर्ष 2021चा प्रथम क्रमांक प्राप्त झाला? विटा, लोणावळा, सासवड, अकोला. तर कोणाला प्रथम मिळाला 2021चा? तर विटेला पहिला मिळाला. आणि 2 नंबरचा कोणाला मिळाला? लोणावळा. आणि 3 नंबरचा सासवडला. हा असाच क्रम आहे. हा 1 नंबर आहे. रिअलमध्ये 2 नंबरचाच लोणावळ्याला आणि 3 नंबरचा सासवडला मिळाला. 97 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्याने राष्ट्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग पुरस्कार 2022 मध्ये प्रथम पारितोषिक पटकावले? तर याचं बरोबर उत्तर आहे ओडिशा. ओडिशानं काय आहे? राष्ट्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग पुरस्कार 2022 मध्ये प्रथम पारितोषिक मिळवलेलं होतं. 98 नंबरचा प्रश्न, देव्याटनम आंतरराष्ट्रीय परिषद 2022 चे उद्देश आहेत. आता बघा, मंदिराच्या तत्वज्ञानात्मक व धार्मिक पैलूवर विचार करणे बरोबर आहे. मंदिर वास्तुकलेच्या विविध शैलीच्या उत्क्रांती व विकास यावर संवाद करणे हे देखील बरोबर आहे. म्हणजे अ आणि ब काय आहे? याचं बरोबर उत्तर आहे दोन्ही सुद्धा. 98 नंबरच्या प्रश्नाचं 3 नंबर ऑप्शन बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न 99 नंबरचा बघूया. योग्य कथन ओळखा. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या वॉल ऑफ फेम वैशिष्ट्य असणारी गीता गोपीनाथन ही पहिली महिला ठरली. बरोबर आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी वॉल ऑफ फेम वैशिष्ट्य असणारी गोपीनाथन ही पहिली भारतीय महिला ठरली. नाही, ह्याचा फक्त अच काय येणार आहे? बरोबर येणार आहे. फक्त अ आहे पर्यायी क्रमांक 1चं उत्तर अ. 99 नंबरचं उत्तर काय आहे? ऑप्शन नंबर 1 बरोबर उत्तर आहे. नंतर 100 नंबरचा प्रश्न,
हबीबगंज रेल्वे स्थानकाचे राणी कमलापती भोपाळची अंतिम हिंदू राणी नामकरण करण्यात आले आहे. तिच्याबाबत खालीलपैकी काय खरे नाही? खालीलपैकी काय खरे नाही ते विचारलेलं आहे. ती राजा कृपाल सिंगची मुलगी होती, बरोबर आहे. ती निष्णात घोडेस्वार व धनुर्धारी होती, हेही बरोबर आहे. तिचा विवाह निजामशहासोबत झाला, हेही बरोबर आहे. तिचा मृत्यू 1950 मध्ये झाला नाही. तर तिचा कधी झाला? 1750 मध्ये झाला तिचा मृत्यू. तर नाही, तिचा मृत्यू 1723 मध्ये झाला. मग काही खरे नाही म्हणजे चुकीचं. मग चुकीचं कोणतं आहे? ऑप्शन नंबर 4 हे काय आहे? चुकीचं उत्तर आहे. अशा पद्धतीने आपण GSचे सगळे प्रश्न ह्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे. नेक्स्ट पुढचा व्हिडिओ जो मी बनवेल तो फक्त मॅथ्स आणि रिझनिंगचा बनवेल. मग तो आज पडेल किंवा मग मी तो तुम्हाला उद्या सकाळी लवकरात लवकर शेअर करण्याचा प्रयत्न करेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.